नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे स्पर्धा परीक्षेला, मग ती पोलीस भरती असो किंवा पार राज्यसेवेपर्यंत असो, तिथे प्रत्येक ठिकाणी विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती यावरती आपण आज व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, 100% तुमचा एक प्रश्न किंवा 1-2 मार्क्स फिक्स होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला वेळ न घालवता सुरू करूया. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपती. राष्ट्रपतीची नेमणूक राज्यघटनेच्या अनुच्छेद 52 नुसार आहे आणि त्यांची निवड होण्यासाठी पात्रता काय आहे? त्यांना जर राष्ट्रपती म्हणून जर निवडून जायचे तर पात्रता काय आहे? ते भारताचे नागरिक असले पाहिजेत. ते लोकसभेवरती सदस्य म्हणून लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्र असले पाहिजेत. त्यांचं वय वर्ष 35 वर्ष असलं पाहिजे. मित्रांनो, त्यानंतरून महत्वाचा मुद्दा, त्यांची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे केली जाते. म्हणजेच लोकसभेचे जे निवडून आलेले सदस्य आहेत व राज्यसभेचे आणि ज्या राज्याच्या विधानसभा आहेत येथे जे निवडून आलेले सदस्य आहेत तेच राष्ट्रपतींसाठी मतदान करतात आणि यांच्यामधून राष्ट्रपती निवड केली जाते. त्यानंतरून मित्रांनो, महत्वाचं म्हणजे इथं मतदान कोण करत नाही, तर जे पण विधान परिषदेवरती निवडून येणारे आमदार असतील म्हणजे जे सदस्य आहेत ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करत नाहीत. त्यानंतरून महत्वाचा मुद्दा, राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. जेव्हा पण आपली जनगणना होते त्यावेळेस त्यांच्यापासून सुरुवात केली जाते. मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती यांना पदाची शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात आणि ते भारतीय राज्यघटना अनुच्छेद 60 प्रमाणे, आणि जर त्यांना महाभियोगाद्वारे जर पदच्युत करायचं असेल किंवा पदावरून दूर करायचं असेल तर मित्रांनो ते भारतीय राज्यघटना अनुच्छेद 61 मध्ये नमूद आहे. त्यानंतरून जर त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर मित्रांनो ते उपराष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा देतात. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो, तर मित्रांनो ज्या दिवशी ते निवडून आलेत त्यापासून 5 वर्ष पुढे त्यांचा कार्यकाल असतो. त्यामध्ये मित्रांनो त्यांचं म्हणजे अपात्र कधी ठरवलं जातं किंवा ते पदावरून दूर कधी होऊ शकतात. एक तर त्यांचा म्हणजे पदावर असताना मृत्यू झाला, त्यानंतरून महाभियोगाद्वारे किंवा ते अकार्यक्षम असतील तर अशा गोष्टीत त्यांना पदावरून मुक्त केलं जातं. त्यानंतरून महत्वाचं म्हणजे मित्रांनो जे आपले राज्यपाल असतात, राज्याचे राज्यपाल यांची नियुक्ती हे राष्ट्रपतीच करतात आणि देशाचा पूर्ण कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालतो. राष्ट्रपती तसे नामधारी प्रमुख असतात जे की पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार ते कार्य करत असतात. त्यानंतरून जे राजदूत आहेत दुसऱ्या देशात आपले असतात तर त्यांची नियुक्ती पण राष्ट्रपतीच करतात. मित्रांनो, महत्वाचा खूप वेळेस विचारलेला पोलीस भरतीला किंवा कुठल्याही एक्झामला विचारलेला प्रश्न म्हणजे ते तीनही दलाचे प्रमुख असतात. म्हणजे एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही या तीनही दलाचे ते सरसेनापती म्हणजेच प्रमुख असतात. हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि राष्ट्रपतींना विशेष अधिकार पण असतात. म्हणजे जसा की खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरती किंवा कुठल्याही एक्झाम मध्ये की क्षमादानाचा अधिकार, राष्ट्रपतींना दयेचा अधिकार भारतीय राज्यघटना अनुच्छेद कुठे आहे, तर मित्रांनो भारतीय राज्यघटना अनुच्छेद 72 मध्ये ते मेन्शन आहे. ते एखाद्याला झालेली शिक्षा माफ करू शकतात, कमी करू शकतात किंवा कायम पण ठेवू शकतात. ते राष्ट्रपतीवरती अवलंबून आहे. आणि महत्वाचं मित्रांनो, आपण खूप कव्हर केलेलं आहे पोलीस भरतीच्या अनुषंगाने किंवा सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रपतीवरती मला वाटतं यापेक्षा वेगळं कुठला प्रश्न येणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे आता सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत, तर सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या आहेत. त्या जुलै 2022 पासून कार्यरत आहेत आणि त्या 15व्या क्रमांकाच्या आहेत. आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर मित्रांना पण शेअर करा आणि आणखीन असेच व्हिडिओ बनवायचे का ते पण कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा. चला तर थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.